वेलकम बॅक टू एनके फिटनेस गाईज. डे 65 डे लाईफ चेंजिंग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे डे 4 गाईज. मी आता चाललेलो आहे जिमला. चला बघूया पुढे काय होतं ते. आता गाईज आता जिम मध्ये पोहोचलेलं आहे. चला बघूया जिम मध्ये काय चाललंय. हे जिमला नाही फक्त बॉलाला येतात. बॉडीचा पत्ता नाही. बिन कमी टाइमपास करायला आलेत. आमना जरा टिटवाला मधलं सोनार आहे का सगळ्यात मोठा सोनार. 2 दुकान त्याची. भाई रेट काय चालू आहे सोन्याचा? रेट काय चालू आहे आता? 1,01,000 सोन्याचा रेट. वाढेल का कमी होईल? 24 कॅरेट वाढेल का कमी होईल? कमी होईल. 1,30,000 होणार आहे. सोना कोण सोन्या काय करायचं का नाही करायचा? आताच करून घ्या करायचं असेल त्याचा रेट बघतात बघा. सोनार बघा. हे मोबाईल मध्ये सोन्याचा रेट बघायला लागले. टक्केवारी मजुरी मोबाईल मध्ये सोन्याचा रेट बघतात ते. सोनार रेट बघितला ना. हा टक्केवारी जर तुला हा रेट लावला लागला तर तुला पॅराग्राफ 200 250 भाव. गुरु शिकला का नाही? काय त्यांनी शिकवलं त्या घुसला ना. आता टेन्शन नाही. डायरेक्ट दुकान टाकू. सुट्टाचा असेल ना चैनी दाखवू ना भाऊ आपल्या. एकच चैन घातली एकच लुटली ना कामच होईल. सोनार कधी बोल ना तू भाई. टिटवाला दिसू नको लगे लुटतील. काय तेल लावल्या. चला गुरुजी चाललेलं आहे. वाईट साहेब काल जाम रागात आलं तुम्ही. रागात आलं होतं काल. आज काय माहित. आज काय बोलत आहे का? काय गप्पा तू घ्यायला बोलू. काय साहेब आमचं नाव खराब करतात. काय मारत आहे आज? लास्ट वेट किती मारणार? किती किलोचा डंबल? 40 किलो डंबल माझा टार्गेट आहे. चला बघूया पुढे. दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये. आज सिरियस मध्ये जिम करतो तो. आज फुल सिरियस आहे. काय टार्गेट काय दिलं तुला? टार्गेट काय? किती किती गोणी उचलायचे आहेत? किती आज किती कापत आहेत? किती बकर आज? किती कापलं बकर? पनीर मशरूम. कुठली कंपनी आहे ती? दाखव ना ती कंपनी. स्नो कंपनी. नवीन अमोल शेटचं आगमन झालेलं आहे. चला अमोल शेट इकडेला काय बोललो बाबा. अरे अरे पलाला जरा. काय आहे टार्गेट बघा वेजरचा? काय काय गुपितलं सांगायला काय टार्गेट आहे? बघा आहे बघा. एक्सरसाइज बघा. कुठली एक्सरसाइज? पोट कमी करायचं एक्सरसाइज. नवीन प्रकार. पण टार्गेट काय तुमचं हे करून? काय काय लारल भर लागतात. पालंडे साहेब हो पालंडे साहेब ही कुठली एक्सरसाइज आहे? पोट कमी करणे. थांबले का तुम्ही? गरम बघा घाम बघा किती झाले. आता अमोल शेट ऍप्स रेडी करायला येतात. साईड ऍप्स होतील का अमोल शेटचं? 100% गॅरंटी नाही. डायरेक्ट गॅरंटी नाही का? असं का बोलतो? पे नाही तो दारू न पेत तो. निर्वेश नाही पण दारू न पेत तो भाऊ. दारू न पेत तो. निर्वेश नाही काहीच न पेत. रेडबुल पेतो फक्त. साहेब किती महाराज आहेत? किती रेपिटेशन? 40 kg डंबल आहे. साहेब बोलले होते व्हिडिओ मध्ये का 40 kg मारणार. चला तो डंबल घेतलेला आहे. किती मारतात साहेब? 4 ते 6 रेपिटेशन. चला बघूया किती मारतात. चला कमॉन. जास्त सपोर्ट नको द्या.
चला उचल अमोल. मस्त. 1 2 3 4 5 6 7 8. 6 रेपिटेशन बोलले रे साहेब. 8 रेपिटेशन मारले. काय बोलत आहे? चला गाईज आता टाइम झाले प्रोटीन शेक प्यायचा. चला दाखवतो मला प्रोटीन शेक. जमत नाही मग एक हातामध्ये मोबाईल आहे त्याच्यामुळे जमत नाही खोलायला. चला दाखवतो. थांबा मित्रांनो. हे प्रोटीन आयसोलेट आहे मित्रांनो. जर तुम्हाला फॅट लॉस किंवा मसल गेन करायचा असेल हा प्रोटीन तुम्ही नक्की यूज करा. हा प्रोटीन मी यूज करतो तो C9चा प्रोटीन आहे. आपल्या शॉपमध्ये भरपूर असे नवीन ब्रँड आणि ओल्ड ब्रँड सुद्धा अवेलेबल आहेत. कोण मुले विचारतात प्रोटीनमध्ये वॉटर किती टाकायचं. गाईज वॉटर टाकायचा आहे तो 250 ते 300 ml. 250 ते 300 ml टाकून वॉटर फुल मिक्स करायचं आहे. गाईज बघा प्रोटीन मिक्स केलेलं आहे. आता प्रोटीन प्यायला बघा किती मजा येते. एकदम मस्त टेस्ट आहे प्रोटीनची. चालला तू एवढं लवकर का? नाही तर हार्ट अटॅक येतात. काय तू थोडा आजारी पडणार आहेस. तू वाघ आहेस काय का? बिबटे आले मानिलीला. बिबटे आले हो ना. मानिलेले गावात बिबटे आलेलं आहे. त्यासाठी गुरु लवकर चालला. चला किती मारती साहेब? 10. चला कमॉन चला 10 रिपिटेशन. मस्त. 1 2 3 4 5 6 easy come on 7 8 9 लास्ट 1 10. मस्त. 10 रेपिटेशन गेलेले आहेत. की शेटचं आगमन झालेलं आहे. काय काय आणले बॅग मध्ये? आणले काय? दाखव ना काय काय आणले. शूज. तुला काय पाहिजे? आल्या बसला का गादीवरती? माणूस माईक आहे ना माझ्यावर. आवाज येतो सगळा. बोल ना तू. कोणीच ना तुझी माणसं. सकाळी वैतागला तर कसं व्हायचं? ते गाणी लावायला त्याच्या विकीसाठी एक. आज आहे माझा शोल्डरचा वर्कआउट. वेल असेल तर ट्रायसेप सुद्धा मारू. चला बघूया शोल्डरचा वर्कआउट. गाईज शोल्डरची ही पहिली व्हेरिएशन आहे. बार्बल प्रेस. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. वेट बघा किती लावलेलं आहे. पूर्ण वेट लावलेलं आहे चेस्टला. बघा कसे मार. किती रेपिटेशन साहेब? 6 रेपिटेशन. चला 1 2 मस्त कमॉन 3. जिद्द बघा कशी आहे. जात तरी पण मारतात. 2 गेले 2. किती नेक्स्ट टाइम किती मारतील? किती नेक्स्ट टाइम 6 मारतील. गाईज बघू शकता घड्याळात किती वाजल्यात. वर्कआउटचा टाइम होता 9:30. 10:30 वाजल्यात. वर्कआउट करायची पूर्ण इच्छा मरून गेली. वर्कआउटचा टायमिंग मागे पुढे झाला ना. मन नव्हतं वर्कआउट करतो यार. तरी बघूया वर्कआउट करूया. लाईट मस्त वर्कआउट चालू केला होता. मधीनच पिटेवाले आले. वर्कआउटचा केला वाटच लागली वर्कआउट. त्याला बघूया आता शोल्डरचा. बार मारायचा. बार्बल प्रेस 5 व्हेरिएशन मारू आपण शोल्डर. बार्बल प्रेस, शोल्डर डंबल प्रेस, साइड लॅडर, अपराइट रो आणि रियर डेल्ट. चला बघूया पुढे.
गाईज शोल्डर प्रेसचे हा लास्ट सेट आहे. शोल्डर बार्बल प्रेसचा लास्ट सेट आहे. बघूया चला किती रेपिटेशन जातात. पॉवर नाही बॉडीमध्ये एवढी. 6 7 8 4 8 रेपिटेशन गेलेले आहेत काहीच. गाईज शोल्डर प्रेसचा हा पहिला सेट आहे. पहिला डंबल घेतलाय मी 17.5, कारण कुठलाही वर्कआउट करताना स्लो वेट वाढवायचा असतो. आता आपण पहिला 17.5 नंतर 20 25 30 असा मारूया. Two, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 4. ही शोल्डर प्रेसची लास्ट व्हेरिएशन आहे 30 kg. लास्ट टाइम मी 40 kg मारला होता, कारण आता मागे गेलो होता 30 kg मारत आहे, कारण बॉडी मध्ये एनर्जीच नाही. चल. Nine. Yeah, boy. 4. गाईज तिसरी व्हेरिएशन आहे आता साईड लॅटर डंबल. चला बघूया किती. 12.5चा डंबल आहे. 12.5 kg चा डंबल आहे. किती रेपिटेशन जातात. 2 3 4 5 स्लो 6 7 8. चला 8 रेपिटेशन गेले. गाईज चौथी व्हेरिएशन आहे शोल्डरची अपराईट रो. चला अपराईट रो एकदम स्लो सोडायचं आहे. शोल्डर लेवलला ग्रिप पकडायचे आणि एकदम 3 4 5 6 7 8 9 10. गाईज ही शोल्डरची लास्ट व्हेरिएशन आहे. भरपूर दिवस आपण रेल लेग मशीनवर मारत होतो, आज डंबलवर मारूया. चला काहीतरी नवीन. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. गाईज फायनली आपला वर्कआउट संपलेला आहे. चला आता आपल्या शॉपला NK स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशनला.